सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय। महिला आणि बाल आता 1500 रुपये सुरू आहेत। जित दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। होय, आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून 3 दिवस हा 17वा हप्ता पूर्ण वाटप सुरू राहणार आहे असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे कोणतीच बहीण असं म्हणणार नाही की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाही व आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता खूप उशिरा भेटला असं कोणीच म्हणणार नसून आता सर्वांच्या खात्यावरती लवकरात लवकर नोव्हेंबरचे पैसे टाकण्याचं काम सरकारने सुरू केलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच की लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी आता 1,500 रुपयांची घोषणा केलेली आहे व सरकारने सांगितलं की हे 1,500 रुपये नोव्हेंबरचे असेल व हे नोव्हेंबरचे 1,500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये यावेळेस आम्ही देत आहोत। कारण की यावर्षी बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांना आम्हाला दिवाळीमध्ये गिफ्ट देता आलं नाही, त्यामुळे आम्ही त्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपयांचा सर्वांना देणार आहोत। म्हणजेच की आता ज्या बहिणींना पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते ना, आता त्यांना पण ते पैसे मिळणार आहे। त्यामुळे कोणीही काळजी चिंता करत बसू नका। आता सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे व गॅस सिलेंडरचे पैसे कोणत्या बहिणीला मिळणार आहेत व ते पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील सर्व माहिती सांगतो, जेणेकरून तुम्हाला 100% इथून पुढे गॅस सिलेंडरचा पण हप्ता हा मिळून जाईल व आता नोव्हेंबरचा पण हप्ता 1,500 रुपयांचा सुरू पण होणार आहे। मात्र हे पैसे आता सर्वात आधी काही जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहेत। त्या जिल्ह्यांची यादी पण आलेली आहे। जर यादीमध्ये त्या तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता तुम्हाला मिळून जातील। तर लाडक्या बहिणींनो त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी रोजची रोज नक्की बघायला मिळेल। तर चला सर्व काही अपडेट आता आपण बघण्याचं काम करूयात। तर बघा, अखेर आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला। मला माहिती आहे काल बऱ्याच लाडक्या बहिणीने आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, बऱ्याच जणांनी पाहिलेला होता व त्यांना आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। आता तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। त्याचं कारण म्हणजे आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करायची ती माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे। जर ती माहिती तुम्ही बघितली व ती कामे जर केली तर तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा आता येणारा 830 रुपयांचा हप्ता हा 100% मिळेल व ती कामे केल्यामुळे नोव्हेंबरचे पैसे पण इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहेत। मग आता हा फायदा तुम्हाला होऊन घ्यायचा असेल म्हणजे आता तुमचा पण हा फायदा 100% होणार आहे। नोव्हेंबरचे पण पैसे सर्वात आधी व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता इथून पुढे 100% तुम्हाला मिळणार आहेत। त्यासाठी फक्त आता 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। आता त्यापूर्वी आपण काय करूयात, सर्वात आधी हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहेत ती यादी बघूयात। कारण की सरकारच्या माध्यमातून 13 जिल्हे 64 तालुके निवडले आहेत। तर इकडे बघा 6 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत। त्यानंतर 13 जिल्ह्यात व 64 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत। जर या 6 बँकांपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1,500 म्हणजे 1,500 गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व आता हे पैसे डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून आता 13 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे। 13 जिल्ह्यांची या ठिकाणी यादी पण आलेली आहे। जर या यादीमध्ये 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता मिळणार आहेत व यामध्ये 64 तालुके सरकारने निवडले आहेत। म्हणजे 13 जिल्हे व 64 तालुके या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होतील। तर चला नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, सर्वात आधी त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। त्यानंतर काय करूयात, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती बघूयात, म्हणजेच की तुम्हाला नोव्हेंबरचा पण हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचा हप्ता पण मिळणार आहे। तर चला लगेच पाहू। तर या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता पैसे मिळणार आहेत। मात्र नोव्हेंबरचा हप्ता आता इथून पुढे सर्वांना मिळणार नाही, ही गोष्ट देखील लक्षात घ्या। होय, सरकारने नवीन नियम काढलेला असून जर आता नोव्हेंबरचा हप्ता हा लवकर 1,500 रुपयांचा पाहिजे असेल व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला आता पुढच्या 4 ते 5 दिवसाच्या आत करायची आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर
तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यास अडचण होऊ शकते। ही देखील गोष्ट सर्व लाडक्या बहिणीने आता लक्षात घ्यायची आहे। मग आता नेमके कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील, आता त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही व ती 2 कामे केली नाही तर तुमचा नोव्हेंबरचा हप्ता बंद तर होईल, मात्र डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत व गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला भेटणार नाही, हे देखील लक्षात घ्या। जर पाहिजे असेल तर आता लक्षपूर्वक काय माहिती आहे त्याच्याकडे लक्ष द्या व व्यवस्थितपणे लवकरात लवकर ती 2 कामे करून घ्या। म्हणजे काय होईल, तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे 100% मिळतील। आता लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आता सर्वात आधी काय करूयात आपण, नेमके पैसे कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये व 64 तालुक्यामध्ये वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी बघूयात। त्यानंतर नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर बघू शकता या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली असून पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे सरकारने जाहीर केलेला आहे। या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की आता सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली खुशखबर, बहिणी खुश झालेल्या असून पैसे वाटपाचं नियोजन अखेर आता बघायला मिळत आहे। अखेर मुहूर्त सापडला असून ऑक्टोबरचे पैसे आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळाले आहेत। तर आता नोव्हेंबरचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टोटली जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता तुमच्यासाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो। त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर यामध्ये बघा पैसे वाटप होणाऱ्या यादीत पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। पहिला जिल्हाच पुणे जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा बघायला मिळत आहेत व त्यांच्याकडे कोणतं पद आहे तर अर्थमंत्री पद आहे। मग आता त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी जेवढे पैसे लागत होते तेवढे मंजूर केले, कारण पैसे मंजूर करण्याचं काम अजित दादा यांच्याकडे असतं। तर त्यांनी आता पुणे जिल्ह्यासाठी लागणारा निधी डायरेक्ट जाहीर केलेला आहे। प्रस्ताव देखील आता तो मंजूर केलेला आहे। या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार आता पुणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये नोव्हेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता येऊन जातील, कारण तसा मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर आता पैसे वाटप होणारे तालुके पण जाहीर झालेले आहेत। यामध्ये बघा इंदापूर तालुका, इंदापूर तालुक्याचं नाव पण पहिल्या यादीत आलेलं असून याही ठिकाणी आता नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये वाटप होणार आहेत। मात्र लक्ष देऊन बघा, तुम्हाला प्रत्येकाला ही 2 कामे करावीच लागणार आहेत। जर केली नाही तर हप्ता बंद होईल। नाहीतर तुम्ही म्हणाल की आम्हाला आधी सांगितलं का नाही, आम्ही आधीच कामे केली असती, आम्हाला नोव्हेंबरचे पण पैसे भेटले असते। त्यामुळेच आता तुम्हाला मी आधीच सांगत आहे, लक्ष देऊन बघा, कारण की ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार आहेत, अन्यथा या पैशापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती आपण या व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा। 3 ते 3.5 मिनिटाचा व्हिडिओ आता राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओकडे बघत चालायचं आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे अजून नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत व नेमके पैसे कोणत्या बँकेमध्ये आता सर्वात आधी येणार आहे त्यांची पण लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती पण आपण पुढे बघणार आहोत। म्हणजेच की आता जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। आता फायदा काय होणार आहे तर त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता 1500 लवकर मिळेल व ती 2 कामे केल्यामुळे डिसेंबरचा हप्ता पण लवकरच तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे आता जमा होणार आहे। आता ती माहिती बघण्यापूर्वी सर्वात आधी पैसे कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये सरकार देत आहे आता त्यांची यादी आपण बघणार आहोत। तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती सरकारने आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। इथे सांगितलं आहे की आता जसं हप्ता वाटप सुरू होईल तसं 3 दिवस 17व्या हप्त्याचं वाटप चालू राहणार आहे। म्हणजे तुम्ही काळजी करू नका, म्हणजे जसे पैसे वाटप सुरू होतील पहिल्या दिवशी खात्यात नाही आले तरी काळजी करायची नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही तरी काळजी करू नका, तिसऱ्या दिवशी का होईना तुमच्या बँक खात्यात येतील। पहिल्या दिवशी ज्यांना भेटणार नाहीत त्यांना दुसऱ्या दिवशी भेटणार आहेत व ज्यांना दुसऱ्या दिवशी भेटणार नाहीत त्यांना तिसऱ्या दिवशीपर्यंत पूर्ण पैसे वाटप होतील। त्यामुळे आता कुणीच काळजी करत बसू नका की आम्हाला पैसे कधी येतील, हप्ता वाटप सुरू झालाय आज आम्हाला पैसे आले नाही असं कुणीही म्हणू नका। पैसे हे 100% येणार आहेत, कारण की जसा हप्ता वाटप सुरू होणार तसे 3 ते 4 दिवस हे पैसे वाटप सुरू राहणार आहेत। आता हे पैसे सर्वात आधी या 6 बँकेमध्ये सरकार देणार आहे। जर या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत खातं जर तुमचं खातं असेल तरच लवकर पैसे मिळतील, अन्यथा या 6 बँकापैकी एका पण बँकेत तुमचं खातं नसेल तर मग एक मोठी अडचण देखील निर्माण होऊ शकते, पैसे भेटण्यास मोठा अडथळा देखील येऊ शकतो। मग त्या कोणत्या अशा बँका आहेत की त्या ठिकाणी पैसे येण्यास अडचण येणार आहे व
कोणत्या अशा बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची एकदा तुम्हाला लिस्ट दाखवतो। जर तुमचं या बँकेत खातं असेल तर डायरेक्ट तुम्हाला 1500 नोव्हेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला मिळून जाणार आहे। तर चला आता त्या बँकांची लिस्ट सविस्तर यादी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार पहिली लिस्ट दुसरी लिस्ट सरकारने आता जाहीर तर केलेलीच आहे। यामध्ये सरकारने सांगितलं आहे की या 6 बँकेत व 13 जिल्ह्यात आणि 64 तालुक्यांमध्ये सर्वात आधी हप्त्याचे पैसे आता येणार आहेत। यादी बघू शकता। मंत्रिमंडळातून डायरेक्ट आनंदाची बातमी सरकारने आता दिली। बहिणी खुश झालेल्या असून बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की जर लाडक्या बहिणींनी आम्ही सांगितलेली 2 कामे केली तरच त्यांना नोव्हेंबरचे 1500 रुपये भेटतील व त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये भेटतील। जर आम्ही सांगितलेली ही 2 कामे जर आता लाडक्या बहिणींनी केली नाही तर त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्यातून काढण्यात येणार आहे, त्यांचं नाव यादीमध्ये घेण्यात येणार नाही असं पण सरकारने सांगितलं आहे। व सरकारने सांगितलं की ती 2 कामे तुम्हाला आता 4 दिवसाच्या आत करायची आहेत। मग आता ती नेमकी कोणती कामे आहेत व ती कधीपर्यंत करावी लागतील व ती कोणती कामे आता केली तर आपले काय फायदे आहेत ते पण सांगतो। कारण आता इकडे बघा जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमचा पहिला फायदा नोव्हेंबरचे 1500 आता कोणत्या क्षणी लवकर जमा होतील। गॅस सिलेंडरचे आधी पैसे भेटत नसतील तर इथून पुढे गॅस सिलेंडरचा पण 830 रुपयांचा हप्ता भेटेल व इथून पुढे डिसेंबर असेल पुन्हा जानेवारी फेब्रुवारी जे काही महिन्याचे हप्ते असतील ते पण इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। त्यामुळे हे सर्वात मोठे फायदे लाडक्या बहिणींनो तुमचे होणार आहेत। तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर चला आता यामध्ये आता कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती आपण लगेच जाणून घेऊयात। तर बघा या ठिकाणी आता कोणती 2 कामे करायची त्याची एक लिस्ट आलेली आहे व दुसरी लिस्ट आहे कोणत्या जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता भेटणार आहे। तर या ठिकाणी बघा आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो आहे कोल्हापूर। तर बघा आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमच्या पण बँक खात्यात आता पैसे येणार आहे। तर इकडे लक्ष देऊन बघा जिल्ह्यांची नावे सांगत आहे। आता आपापल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्ही लक्ष देऊन बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। तर बघा कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो यामध्ये तुमचं पण नाव आलेलं असून आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये गॅस सिलेंडरचे 830 रुपये वाटपाला सुरुवात होणार आहे। यानंतरचा जिल्हा तालुका देखील आता जाहीर झालेला आहे। तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून आता तालुके पण जाहीर झालेले आहेत। आता पुणे जिल्हा झालं त्यानंतर कोल्हापूर जिल्हा झालं इंदापूर तालुका झाला। याही ठिकाणी आता पैसे सर्वात आधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जसे डीबीटीच्या माध्यमातून दिले तसेच लाडक्या बहिणीला डीबीटीच्या माध्यमातून सर्वात आधी पैसे देण्यात येणार आहेत। यानंतरचा जिल्हा तो जाहीर झालेला आहे सातारा जिल्हा। तर बघा आता सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करत बसू नका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता सातारा जिल्ह्याचं पण नाव सरकारने यादीमध्ये घेतलेलं आहे। त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता 2 हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। पहिला हप्ता 1500 चा, दुसरा हप्ता गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचा असा टप्पा सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। टोटल पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहेत। त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करत बसू नका कारण की तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची खुशखबर देखील आता समोर आलेली आहे व सरकारने तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय देखील जाहीर केलेला आहे। हे देखील आपण डायरेक्ट स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता या ठिकाणी बघा पैसे वाटप होणारे आता पुढचे पण जिल्हे जाहीर झालेले आहेत व आता ही 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। तर चला आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला एका मिनिटात सांगतो म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटेल व गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील। आता मात्र राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पहिलं काम लाडक्या बहिणींनो तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आता ते काम करण्यासाठी प्रत्येकाकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आदिती तटकरे बालविकास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी ही 2 कामे करायची आहेत। म्हणजे काय होईल पैसे येतील तर यातील पहिलं काम करण्यासाठी जवळ आधार कार्ड ठेवा। जर आधार कार्ड नसेल तर मग अडचण होऊ शकते। आता आधार कार्ड असेल तर मग काही काळजी नाही। मग आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 830 रुपये गॅस सिलेंडरचे 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याचे हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील। तुम्हाला काळजी व चिंता करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो। असा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। एक सर्वात मोठी खुशखबर देखील राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आता आलेला आहे। त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक जेवढं होईल तेवढं आता अर्जंट मध्ये करून ठेवा। त्यानंतरचं आता पुढचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी बघू शकता ई केवायसी करून घ्या। केली नसेल तर आता
ई-केवायसी करावी लागणार आहे, अन्यथा तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो। प्रत्येक लाडक्या बहिणींनी आता ई-केवायसी करा, तरच नोव्हेंबरचे पैसे भेटतील, अन्यथा नोव्हेंबरच्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे। ही देखील गोष्ट आता सर्व बहिणींनी लक्षात घ्यायची आहे। तर चला, हे सर्व काय आपण बघितलं आहे, तर चला नेमके पैसे आता कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या तालुक्यांमध्ये आधी येणार आहे त्यांची आता पुढील यादी आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके सर्व काय आता या ठिकाणी आलेले आहे। मुख्यमंत्र्यांचे असं म्हणणं आलं की आता बहिणीला पैसे दिले पाहिजे, जर आता नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर दिला तर लगेच गॅस सिलेंडरचे पण पैसे देता येतील, कारण सरकारला तर प्रत्येक बहिणीला गॅस सिलेंडरचे 830 रुपये द्यायचे आहेत। अशी 2 हप्ते आता तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे सरकार आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे देण्याच्या तयारीत आहे व सरकार आता नोव्हेंबरचा हप्ता सुरू करत असून गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला लगेच मिळणार आहे, कारण सरकारला काय करायचं आहे, वर्ष संपत आलंय, त्यामुळे जेवढं होईल तेवढं पुढचा डिसेंबरचा पण हप्ता लवकर देऊन टाकायचा आहे। मग ते देण्यासाठी सर्वात आधी काय करावं लागेल, तिकडे गॅस सिलेंडरचे पैसे व नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे आधी द्यावे लागतील व ते पण सर्व बहिणीला द्यावे लागतील, हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे जमवणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार त्याबाबतच्या याद्या येणाऱ्या पुढील व्हिडिओत देखील देणार आहोत। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी एक छोटंसं काम करा, आता चॅनलला सबस्क्राइब करा। बऱ्याच जणांनी सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा बातम्या नक्की बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात नेमके कधीपर्यंत येणार। तर लाडक्या बहिणींनो, भेटूयात आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।